कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू मारहाणीतच, न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवालात पोलिसांवर ठपका. गोपनीय अहवाल राज्य मानवाधिकार आयोगासमोर सादर. सर्व पोलिसांना नोटीसची बजावून उत्तर देण्याचे आदेश. दिशा सालियांच्या कुटुंबाशी दुराव्यानं आता संबंध नाही तर खोट्याचा नायनाट कराल तर तुमच्यावर बुमरँग होईल. उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना इशारा. भाजप नेते नगरविकास खात्याची प्रकरणं काढत असतानाच नागपूरमध्ये दंगल कशी, हा योगायोग पाहण्यासारखा. उद्धव ठाकरेंकडून शंका उपस्थित. नागपुरात जातीय दंगल कुणी घडवली, हा संशोधनाचा विषय. उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया. तर थडग्याचा विषय काढणाऱ्यांनाच थडग्यामध्ये काढल्याबद्दल आरएसएसचे आभार, ठाकरेंचं वक्तव्य. नागपुरातील हिंसाचारानंतर पोलिसांची शोध मोहीम सुरूच. आरोपींच्या अटकेसाठी सायबर पोलिसांची 4 पथकं तैनात. आतापर्यंत फहीम खानसह 29 जणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल. तुमच्यासारखे 56 पायाला बांधून फिरते. विधान परिषदेत चित्रा वाघ यांचा अनिल परब यांच्यावर हल्लाबोल. संजय राठोड यांच्या प्रकरणावर अनिल परब यांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर चित्रा वाघ आक्रमक. एक बाई अत्यंत विचित्र आवाजात किंचाळत म्हणाल्या, 56 जण पायाला बांधून फिरते. त्यांच्या कर्तृत्वाचा आलेख सांगताना लोक यापेक्षा जास्त आकडा सांगतात. सुषमा अंधारेंचा ट्विट करत चित्रा वाघ यांच्यावर निशाणा. फक्त भाषणात नाही तर प्रत्यक्षात दाखवून द्यावं लागतं. पोपट पंडित हिम्मत नाही म्हणून सटरफटरांना पुढे करतायत. चित्रा वाघ यांचा ट्विट करत सुषमा अंधारेंना टोला. प्रशांत कोरटकरच्या अटकपूर्व जामिनावर आज तातडीची सुनावणी. कोल्हापूर पोलिसांकडून नागपूरसह विदर्भात आता कोरटकरची शोध मोहीम. शिवरायांचा अवमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार नाही असं म्हणालो नाही. आर्थिक परिस्थिती सुधारली की बहिणींना 2100 रुपये देऊ. सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग करता येत नाही. उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य. बच्चू कडू यांचं आजपासून रायगडच्या पायथ्याशी अन्नत्याग आंदोलन. दिव्यांग आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी बच्चू कडू अन्नत्याग आंदोलन करणार. समग्र शिक्षा योजनेअंतर्गत शिक्षकांच्या 4860 पदांची भरती होणार. दिव्यांग विशेष शिक्षकांच्या 218 पदांचाही यामध्ये समावेश. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंची विधान परिषदेत माहिती. राज्यात उष्माघाताच्या 9 रुग्णांची नोंद. तर गडचिरोली, पालघर, लातूर, नांदेडसह नाशिक आणि धाराशिव तसंच ठाण्यातील रुग्णांचा यामध्ये समावेश. उष्णता जास्त वाढल्यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम. मुंबईमध्ये प्रवाशांची लूट आणि भाडं नाकारणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांवर कारवाई करण्यात येणार. मुजोर चालकाविरोधात व्हॉट्सअॅपवर तक्रार केली जाणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या कामाला वेग. तर दुसऱ्या टप्प्याचं काम आता लवकरच सुरू होणार. कंटेंट निर्मितीसाठी प्रोडक्शन हाऊसची सुद्धा मदत घेतली जाणार. MMRDAनं नियुक्तीसाठी स्वारस्य निविदा मागवल्या. पुणे जिल्ह्यामध्ये 8 ठिकाणी रोपवे उभारणार. राज्य शासनाकडून प्रकल्पाला हिरवा कंदील. किल्ले शिवनेरी, राजगड, सिंहगड, लेण्याद्री, दर्याघाट यासह भीमाशंकर आणि जेजुरी तीर्थस्थळांचाही यामध्ये समावेश. छत्तीसगडमधील चकमकीत 30 नक्षलवाद्यांचा खात्मा. सुरक्षा दलांची मोठी कारवाई. 1 जवान शहीद. बिजापूर दंतेवाडा जिल्ह्याच्या सीमा भागातील गंगलूर जंगल परिसरामध्ये ही मोठी शोध मोहीम. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.